प्राचीन काळी एका जंगलात एक महाकाय वृक्ष होता. हा वृक्ष इतका मोठा होता की त्याच्या आधाराने बरेच प्राणी आणि पक्षी राहत होते. पलित नावाचा एक उंदीर त्याच वृक्षांच्या मुळांमध्ये बीळ खोदून राहत होता. त्या वृक्षाच्या फांद्यांवर लोमश नावाचा एक मोठा बोकासुद्धा राहायचा. एकदा एक शिकारी जंगलात आला आणि त्याच झाडाजवळ त्याने तळ ठोकला. तो दररोज सूर्यास्ताच्या वेळी झाडांच्या फांद्यांवर जाळं पसरवून वृक्षाजवळच झोपी जात असे. रात्री वन्यजीव त्या जाळ्यात अडकून पडत. शिकारी सकाळी येऊन त्यांना पकडत असे. लोमश बोका अतिशय सावधानतेने राहत होता, तरीसुद्धा एक दिवस तोही शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. तो जाळ्यात अडकलेला पाहून पलित उंदीर निर्भयपणे अवतीभवती फिरू लागला. प्राण्यांना आमिष दाखवण्यासाठी शिकाऱ्याने जाळ्यावर ठेवलेले मांसाचे तुकडे उंदीर निर्भयपणे खाऊ लागला. एकूणच बोका जाळ्यात अडकल्यामुळे त्याला मनोमन खूप आनंद झाला होता. अशा प्रकारे हा उंदीर त्याचा शत्रूच जाळ्यात अडकल्यामुळे खुश असतानाच त्याची दृष्टी जमिनीवर उभ्या असलेल्या दुसऱ्या शत्रूवर पडली. हरिण नावाचं मुंगूस त्याच वृक्षाखाली जमिनीतल्या बिळात राहत असे. उंदराचा वास आल्यावर तो बिळाबाहेर आला. इकडे मुंगूस उंदरावर झडप घालण्यासाठी तयार होता. तिथेच दुसऱ्या बाजूला वृक्षाच्या खोडाच्या ढोलीत चंद्रक नावाचं घुबड उंदरावर सावज म्हणून लक्ष ठेवून होतं. उंदीर शत्रूंनी असा वेढला गेल्यानं खूप घाबरला आणि त्याला काळजी वाटू लागली. उंदरानं विचार केला, मी जर जाळ्यावरून पळून गेलो तर हे मुंगूस मला सोडणार नाही. मी जर जाळ्यावर असाच बसलो तर हे घुबड माझ्यावर झडप घालेल. जर मी जाळं कुरतडलं तर बोका मला फस्त करेल. उंदीर आपला जीव वाचवण्यासाठी युक्ती शोधत होता. तेव्हा त्याच्या मनात एक कल्पना आली. यावेळी बोका संकटात आहे. या संकटाच्या वेळी आपला जीव वाचवण्यासाठी तो शत्रूलाही मदत करू शकेल. असा विचार करून उंदीर बोक्यापाशी गेला आणि त्याला म्हणाला, बोकोबा, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. या जाळ्यात तू अडकलाच आहेस. शिकारी येताच तुझा अंत निश्चित आहे. पण तू जर का मला मदत केलीस तर मी तुला वाचवू शकतो. उंदराचं ते बोलणं ऐकून आपल्या मृत्यूच्या भीतीने घाबरलेल्या बोक्याने सुटकेचा निश्वास सोडला. तो उंदराला म्हणाला, माझा जीव वाचवण्याच्या बदल्यात तुला जे पाहिजे ते मी करेन, पण काहीही करून तू मला या जाळ्यातून सोडव. उंदीर म्हणाला, वृक्षाखाली मुंगूस आणि ढोलीबाहेर बसलेला घुबड दोघंही माझ्यावर झडप घालायला थांबले आहेत. तू मला तुझ्या अंगाखाली लपव. जेव्हा ते दोघं इथून निघून जातील तेव्हा त्या दोघांचं संकट माझ्यापासून दूर होईल आणि मी माझ्या धारदार दातांनी हे जाळं कुरतडून तुला मुक्त करीन. बोक्याला उंदराचं म्हणणं पटलं आणि त्याने उंदराला त्याच्या अंगाखाली लपवलं. जेव्हा मुंगूस आणि घुबडानं बोक्याच्या खाली लपलेला उंदीर पाहिला तेव्हा ते निराश होऊन तिथून निघून गेले. ते जाताच बोक्याने उंदराला त्वरित जाळं कुरतडण्यास सांगितलं. उंदीर बोक्याखालून बाहेर आला आणि हळूहळू जाळं कुरतडू लागला. उंदराला इतक्या हळूहळू जाळं कुरतडताना पाहून बोका घाबरला आणि म्हणाला, भाऊ, जाळं भराभरा कुरतड बाबा. जर शिकारी हे काम होण्यापूर्वीच आला तर माझे प्राण जातील. मी तुझा जीव वाचवला आहे हे लक्षात ठेव. उंदीर धैर्यानं बोक्याला म्हणाला, बोकोबा, तू काळजी करू नको. शिकारी येताच मी हे जाळं कुरतडेन आणि तुझा जीव वाचवेन. मी हळूहळू कुरतडतो आहे कारण मी जर जाळं लवकर कुरतडलं तर तुझ्यापासून मला कोणीही वाचवू शकणार नाही. जेव्हा शिकारी समोर असेल तेव्हा तू स्वतःचा जीव वाचवशील आणि मला खाऊ शकणार नाहीस. उंदीर खूप हुशार होता. त्याने फक्त एक धागा सोडून एक एक करत जाळ्याचे सर्व धागे कुरतडले. सकाळी शिकारी येताच त्याने तो धागाही कापला. उंदराच्या अपेक्षेप्रमाणे समोर शिकारी पाहून बोक्याने प्रथम आपला जीव वाचवण्याचा विचार केला आणि पटकन पळत जाऊन झाडावर चढला. उंदीरही पळून गेला आणि त्याच्या बिळात जाऊन लपला. अशा प्रकारे शत्रूंनी घेरलेलं असतानाही
उंदराने आपल्या बुद्धिमत्तेने स्वतःचे प्राण वाचवले. त्याने बोक्याच्या भूलथापांना दाद दिली नाही आणि अशी युक्ती केली की दुर्बल आणि एकटा असूनही तो आपला जीव वाचवू शकला. महाभारतात पितामह भीष्म यांनी ही कथा युधिष्ठिराला सांगितली होती. या कथेतून त्यांनी शिकवण दिली होती की गरज पडल्यास शत्रूशीही मैत्री करण्यात दोष नसतो, परंतु विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे. अशा मित्रावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता बुद्धिचातुर्याने परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.